1958 साली मॉडेल कॉलनीमध्ये 3.5 एकर जमीन खरेदी करून वालचंद शेट्टीने एक ट्रस्ट स्थापन केला आणि जैन विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून एक बोर्डिंग स्थापन केला। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरिबांची पोरं येऊन शिकायची त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली। 15,000हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिकून बाहेर गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये वालचंद शेट्टीने स्थापन केलेल्या त्या ट्रस्टचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांनी ही जागा अख्खीची अख्खी गोखले बिल्डर्सला विकायचा निर्णय घेतला आणि हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे। प्रशासनातला असणारा अधिकार कारण गोखले बिल्डर्समध्ये मुरली अण्णा मोहोळ यांची भागीदारी आहे, ते केंद्रीय मंत्री आहेत। ज्या धर्मादा आयुक्तांनी याला फार तातडीनं मान्यता दिली ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत। असा सगळा हा गोतावळा आहे। याला तातडीनं जे काही कर्ज 80 कोटीचं दिलं गेलं ते 50 कोटीचं कर्ज देणारी बेरेश्वर सहकारी क्रेडिट सोसायटी आहे। ही कर्नाटकातल्या चिकोडी हेडक्वार्टर असणाऱ्या माजी खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या पत्नी शेल्ले मॅडम आज आमदार आहेत आणि हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे आहेत। हा काही योगायोग नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं सत्तेच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून ही 3.5 एकराची जमीनची किंमत 3,000 कोटीहून अधिक होते ती हडप करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळं इथं शिक्षण घेणारे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरं आज बेहाल झालेले आहेत। इथं मंदिर एक आहे 1958 सालापासून म्हणजे जवळपास 60-65 वर्षापासून असणारं मंदिरसुद्धा धोक्यात आलेलं आहे। त्याचं कुठे रेकॉर्डमध्ये नोंद नाही आणि म्हणून हा सारा समाज रस्त्यावर आलेला आहे। मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की जैन धर्मियांच्या भावनेशी घेऊ नका। काय पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि इथं गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून महर्षी शिंदे असतील, महर्षी कर्वे असतील, महात्मा फुले, आगरकर, टिळक अशा एकापेक्षाही एक दिग्गजांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, आपल्या संपत्ती दान केली आणि आज पैशाच्या हव्यासापोटी संपत्तीच्या हव्यासापोटी जर काही लोक जर ही प्रॉपर्टी कशात घालत असतील तर ते योग्य नाही आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, त्यांचा विशेषाधिकार वापरावा आणि ताबडतोब हा व्यवहार रद्द करावा अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी हा लढा संपणार नाही। प्रचंडी बोर्डिंग आणि जैन मंदिर वाचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। याच्यापेक्षाही लढा तीव्र केला जाईल आणि आमचा लढा कसा असतो हे सगळ्यांना माहिती आहे। अंबानीसारख्या एका अर्थ साम्राज्याला सुद्धा आम्ही झुकायला लावलं आणि आमच्या माधुरी हत्तीनेला मठामध्ये परत देण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे। त्याच्यापुढं गोखले की जानकी पडते।